शान हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जियाविरत इंटरनेट न्यूज मध्ये मी संदीप सामंत आपले स्वागत करतो। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। खड्डे मुक्त रस्त्यांसाठी मानवी साखळीसह रिक्षावाल्यांचा पालिकेवर धडक मोर्चा। एकीकडे मनसेने कल्याण कॉन्क्रीट रस्त्याच्या कामात कोट्यावधीचा भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त करीत 30 महानगरपालिका हद्दीतील करत रस्ते कामांचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे। तर दुसरीकडे शिवसेना भाजप 20 वर्षाच्या कालावधीत कल्याण डोंबिवली शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्यास सत्ताधाऱ्यांना अपयश आल्याचा आरोप करत भारतीय कम्युनिस्ट लालबावटा रिक्षा युनियनचे अध्यक्ष काळू कोमस्कर यांच्या नेतृत्वाखाली पक्षानेही बुधवारी डोंबिवलीत लाल निशाण फडकवले। मानवी साखळीसह रिक्षावाल्यांनी पालिकेवर धडक मोर्चा काढल्यावर उपस्थित अधिकाऱ्यांची चांगलीच बंबेरी उडाली। कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांच्या झालेल्या भयानक दुर्दशेसंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या जिल्हा उपसचिव स्वाती कदम यांच्या नेतृत्वाखाली महिलांच्या शिष्टमंडळाने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे ठाणे परिक्षेत्र अधीक्षक दत्तात्रय कराळे यांची गुरुवारी भेट घेऊन त्यांना निवेदन दिले। ही घटना ताजी असतानाच CPI, CPM, CPM लालबावटा रिक्षा युनियनने खंबाळपाडा ते टाटा नाका दरम्यान बंदिश पॅलेस कल्याण रोडवर मानवी साखळीचे आयोजन करून नंतर टाटा पॉवर रिक्षा स्टँड ते डोंबिवली महानगरपालिका कार्यालयापर्यंत रिक्षावाल्यांनी मोर्चा काढून जोरदार घोषणाबाजी प्रशासनाच्या भ्रष्ट कारभारावर सडकून टीका केली। पालिकेच्या विभागीय कार्यालयात प्रभाग क्षेत्र अधिकारी मधुकर शिंदे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता रोहिणी लोकरे यांची कॉमेड काळू कोमस्कर, अरुण वोळासकर, रामदास वोईदंडे, गजानन पाटील, दत्ता मुदगडे, प्रवीण पाटील आदींच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन सादर केले। गेल्या अनेक वर्षापासून शिवसेना आणि BJPची 20 वर्षापासून सत्ता आहे कल्याण डोंबिवली महापालिकेवर, परंतु 20 वर्षामध्ये डोंबिवली शहरातले रस्ते कधी दर्जेदार लोकांना बघायला मिळालेला आहे। अधिकारी आणि नगरसेवक आणि ठेकेदार यांची जी टक्केवारीची पद्धत आहे त्या टक्केवारीच्या पद्धतीमुळे दरवर्षी रस्ते खराब होत आहेत आणि दरवर्षी रिक्षा युनियनच्या वतीने आम्हाला आंदोलन करावं लागतं। यावर्षी लालबावटा रिक्षा युनियन आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि भारताचा कम्युनिस्ट पक्ष रेड फ्लॅग ML ग्रुप असं मिळून आम्ही सर्वांनी आंदोलन केलेलं आहे। रस्ते दर्जेदार व्हावेत, खड्डेमुक्त व्हावेत या मागणीसाठी आज हा आंदोलन आयोजित केला आहे। पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात नागरिकांना मिळेना सोयी सुविधा। डोंबिवली उपायुक्त कार्यालयाबाहेर मनसेचे ठिय्या आंदोलन। पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात कामानिमित्त येत असलेल्या नागरिकांना नेहमी कल्याण मुख्यालयाचा रस्ता दाखविला जातो। ज्येष्ठ नागरिकांनाही याचा त्रास होत असल्याने डोंबिवली विभागीय कार्यालय कशासाठी असा प्रश्न नागरिकांना पडला आहे। या समस्येकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेने लक्ष देत गुरुवारी डोंबिवली उपायुक्तांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले। गटनेते सुदेशच्युत नाईक, शहराध्यक्ष राजेश कदम, महिला शहराध्यक्ष मंदा पाटील, माजी नगरसेवक तथा उपशहर अध्यक्ष प्रकाश भोईर, नगरसेवक मनोज घरत, अमित सुलाके, प्राजक्ता पोतदार, शिक्षण मंडळ सदस्य राहुल कामत, विभागाध्यक्ष सुभाष कदम, उपविभाग अध्यक्ष संदीप उर्फ रमा मात्रे, शाखाध्यक्ष चेतन मात्रे, विवेक भनगे, राजीव अंधारी, प्रथमेश खरात आदी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपायुक्त कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरूच ठेवले। त्यानंतर मनसेने पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षेचा पाडाच वाचला। काही वेळानंतर कल्याण मुख्यालयातून आलेले तातडीने उपायुक्त सुरा पवार यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली। डोंबिवली विभागीय कार्यालयात उपायुक्त पद दिली नसल्याचे सांगण्यात आले। सारस्वत कॉलनीत ओसाड जागेचे झाले नंदनवन। मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांच्या हस्ते झाला उद्घाटन सोहळा। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक हर्षद पाटील यांनी आपल्या निधीतून सारस्वत कॉलनीत नयनरम्य नंदनवन निर्माण केले आहे। मित्तल सोसायटी जवळील ओसाड जागेत निसर्गरम्य उद्यान केल्यामुळे बाळगोपाळ तसेच ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळ्याचे नवे स्थान निर्माण झाले आहे। मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांच्या हस्ते या गीता लक्ष्मण उद्यानाचे मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी मनसेचे सरचिटणीस प्रमोद उर्फ राजू पाटील, उपाध्यक्ष राजेश कदम, वैशाली दरेकर, माजी आमदार हरिश्चंद्र पाटील, डोंबिवली शहर अध्यक्षा मंदा पाटील, नगरसेवक शरद उर्फ तात्या गंभीरराव, पालिकेचे माजी सचिव चंद्रकांत माने,
आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी सरदेसाई म्हणाले, माझ्या जीवनात अनेक कार्यक्रमांचे उद्घाटन करण्याचे शुभ प्रसंग येतात, परंतु आजच्या उद्घाटनाचे आनंद वाटते। नयनरम्य सुशोभित उद्यानात लहान मुले अत्यंत तल्लीन होऊन खेळत आहेत, अशाच गोष्टीचे वेगळे समाधान जास्त आहे। आजचा दिवस चांगला गेला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही। एक चांगले उद्यान हर्षद पाटील यांनी निर्माण केल्यामुळे त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे। यावेळी हर्षद पाटील म्हणाले, सारस्वत कॉलनीत कैलासवासी लक्ष्मण पाटील आणि कैलासवासी गीता पाटील या माजी नगरसेवकांनी येथील नागरिकांच्या अनेक समस्या सोडविल्या असून अनेक समाजोपयोगी कामे केली आहेत। त्यांची आठवण म्हणून या उद्यानाला गीता लक्ष्मण नावे दिली आहे। विशेष म्हणजे ब्रिटिश स्टँडर्ड 9001 चे प्रमाणपत्र माझ्या प्रभागाला मिळाले आहे। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरसेवक मनोज घरत यांनी केले। तर या होत्या सविस्तर घडामोडी। पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी, तोपर्यंत धन्यवाद।